मॅडम और होणार काय कुछ? वहिनी पाहताय का अजून काही? नाही शिवानीताई, आता नाही पाहिजे शिवानीताई. खूप साड्या घेतल्या, ड्रेस घेतले, तुमच्यासाठी घ्या म्हटलं, नाही म्हणता तुम्ही. बस झालं शिवानीताई, आणखी कधी पण घेता येते. चला आता. वहिनी दादानं पैसे हे तुमच्यासाठीच दिले सगळे, उरले ना काही पैसे. चला मग आपण कटलरीमध्ये जाऊ. तुम्हाला काय काय पाहिजे नवीन वहिनी? चला. बापरे, ननद असा शिवानीताई सारखी. वहिनी चला ना. आली आली. शिवानीताई द्या ना, थैली द्या ना माझ्याजवळ, मी धरते ना. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. थकले असेल ना चालू चालू, आपण थोड्या दूर गेल्यानंतर याटो करू वहिनी. नाही नाही, मला सवय आहे शिवानीताई, तुमच्यासाठी वाटलं तर करू आपण. अरे दादा कोण तू? अरे देवा, आता काय करू? ती साडीवाली बाई आहे ना, तिला विचार मी कोण आहे. वहिनी कोण आहे वहिनी? शिवानीताई, शिवानीताई आपण इकडून चला. शिवानीताई चला चला, आपण इकडून चला. वहिनी पण कोण इकडून चला? भीती आहे का त्याची? का रे बा, तू कोणी असेल पण आमचा रस्ता का अडवून राहिला तू? सरक, जाऊ दे आम्हाला, आमची अजून खूप शॉपिंग करायची राहिली. थांबा थांबा, तुमची शॉपिंग अतिच करतो मी सगळी. का रे चिम्मल तोंडे, दोन बाया पाहून आमचा रस्ता अडवतं काय? पायातली काढीन आणि तोंडारच मारीन. चांगलं चप्पल चप्पल न घेईन. सरक तिथून, मी प्रेमाने घेऊन राहिली, तो डोक्यावर बसून राहिला. सरक लवकर तिथून. अरे देवा, शिवानीताई, शिवानीताई चला ना शिवानीताई. वहिनी अजिबात अशा लफाट्या पोरांना घ्यायचं नसते. चला तुम्ही माझ्यासोबत, काय करतो तो पाहून घेऊ. सरक तिथून, नाही तर पोलिसांना बोलावीन. तुम्ही काही बोलासाल पोलिसांना? मीच तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो. पण आम्ही तुझे काय बिघडवलं? तू आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चालला. सरक तिथून. शिवानीताई, शिवानीताई चला ना. शिवानीताई मी चालली. शिवानीताई. वहिनी थांबा थांबा, आली आली आली, थांबा. ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. पप्पूला सोडून चालली तू, डिवॉर्स न घेता. कायद्यानं तूच फसत मनीषा ना. तुले पोलीस स्टेशन मधून घरी आणीन, या नाचा पप्पू नको म्हणून. तू मजा करून राहिली पप्पूला सोडून. पप्पू तुला खुश राहू देईन काय? पप्पूची झोप उडाली मनीषा, तू घरी नाहीस तर. 2 टाइमचं जेवण 1 टाइमवर आलं. खरंच तुला जगू देतो मी सुखात. नाही, मी आता बाहेर येतच नाही बाहेर आता. फालतू फालतू आली मी. शिवानीताईले माहीत पडलं, काही माहीत नव्हतं शिवानीताईले. वहिनी थांबा थांबा, आली मी. वहिनी कोण आहे वहिनी? तो लफाट्या माणूस कॉलेजमधला आहे का तो? तुमच्या ओळखीचा आहे का वहिनी? तुम्ही काहीच बोलून नाही राहिला वहिनी. आणि हे रडणं बंद करा अजिबात. दादा मला कल्ला करेल. वहिनीला सोबत नेलं, रडवलं म्हणून. चला चला शिवानीताई, चला घरी. पण तू कोण आहे वहिनी? काही समजलंच नाही. तुम्हाला ओळख आहे का वहिनी त्याची? चला चला शिवानीताई. अरे वहिनी सांगून नाही राहिली, विचारून राहिली 2-2 वेळा ओळखीचा आहे काय, ओळखीचा आहे काय. जाऊ दे, वहिनीचं काही मूड नाही चांगला आता. राहू दे, बाकीची शॉपिंग नंतर करेन. आता घर गेल्याबरोबर सांगायला लागेल आईले, दादाले. दादा ड्युटीवर जायला आहे, हे असं कसं आहे म्हणून. पप्पूची वाट पाहून राहिली किती वेळेची. पप्पूनं सांगितलं बाहेर जाऊ वहिनी आम्ही आपण. अजून पप्पूचा पत्ता नाही. सुलोचना तू इथं बसली काय? तुला घरात शोधून राहिलो मी. काय झालं शंकर? थकले ना कामं करू करू, आता आराम करू दे. काय म्हणता? पाय आता मी तुझ्यासाठी म्हणून राहिलो. तू म्हणस ना दुकानावर जा लागते, काय घ्या लागते म्हणत मार्केटमधून. चल ना मग, आता वेळ आहे ना मला. राहू दे शंकर, आता तुम्ही म्हणता ना वावरात कामं राहिले. मी कोणासोबत चालली जातो, नाही तर मी एकटीच जातो. जा तुम्ही. पाय बरं, नंतर म्हणू नको मला हे घेऊन नाही दिलं, मला दुकानावर नेलं नाही. आता मी गेलो की संध्याकाळपर्यंत येणार नाही. ठीक आहे ना? नका येऊ तुम्ही, नका येऊ. मी जातो ना. आता मी ठरवलं शंकर, तुम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाही. सगळे कामं मी स्वतः करत जाईन. घरातले दारातले. तुम्ही फक्त शेतीची कामं करत जा मस्त. तुम्हाला माहिती आहे ना, शेतीमुळे आपल्याला पैसा भेटते. तुमच्या कामात नाही अडथळा नाही आणत शंकर. जा तुम्ही. डबा घेतला? डबा घ्यायचं कामच नाही, आता पोटभर जेवण केलं मी. चल मग सुलोचना, येऊ मी? हो हो, या तुम्ही या ना बापा. मी तेच वाटून राहिली, कधी कधी जाता वावरात आणि कधी कधी नाही. मी मोकाट होतो. आवाज दिला का सुलोचना? नाही, कामं करू करू थकला जीव करून राहिली मनात. कोणाला सांगू? जा तुम्ही जा. वहिनी आली नाही का आई घरी अजून? जमलं, सुलोचनाचे योग चांगले आहेत. नवरा गेला, देवर आला. नाही ना पप्पू, पाहून घ्या, आई आलीच नाही अजून.
बसले असतील आंब्याचा रस जेवण करत. पप्पू कुठे गेलते तुम्ही इतक्या वेळची? कामशीर गेलतो वहिनी. काय झालं? तुमचा फोन आला होता मला. तसंच चाललं आलो मी. पप्पू चला ना मग दुकान उघडून आज आणि तिकडून शॉपिंग करून घेऊ. काल म्हटलं का तुम्हाला मला सामान घ्यायचं आहे म्हणून. चला पप्पू. वहिनी आज मूळ दे मय वहिनी, उद्याला जाऊ. काही नाही उद्या गिद्या काही नाही, आज मला कामाने करायला लागत. चला पप्पू लवकर. पप्पू सांगा ना कुठं गेली होती? कोणतं काम होतं तुम्हाला? वहिनीला ना सांगितल्याशिवाय तर कोणतं काम नाही करत पप्पू तुम्ही. आज मोठंच मला अर्जंट काम निघालं. वहिनी आई कधी येते घरी? ते मला माहित नाही. चला पहिले आता मस्त आपण शॉपिंग करू. अरे आठवणच नाही, सुलोचनाचा आईचा फोन आला होता. आता वावरात गेला तर संध्याकाळपर्यंत येणं नाही होत. आठवण आली रस्त्यात. चल पहिले सुलोचनाला सांगून देतो, नाही तर संध्याकाळी आल्यावर सुलोचना अजून मला कल्ला करेन. दिवसभराचं सांगितलं नाही फोन केला असता. पप्पू कुठं झाला तू त्या वहिनीला घेऊन? पाहिना शंकर, पप्पू म्हणतात दुकानात चला वहिनी. पप्पूला म्हणून राहिली मी किती कामं राहिले, सगळं राहिलं. पण पप्पू म्हणतात किती मोठी गिरायकी आहे म्हणतात दुकानांनी. चला नाही म्हटलं मी तरी हात धरून घेऊन चालले शंकर मला. शंकर तुम्ही कसे काय वापस आले रस्त्यातून? सुलोचना तुझ्या आईचा फोन आला होता, तब्येत बरी नाही म्हणे, म्हणून मी सांगायला आलो. आणि हे असं रस्त्यानं हात धरून जाणं चांगलं आहे काय पप्पू? म्हणून ती बायको तुला सोडून गेली, असे कामं करतो तू. सुलोचना त्याला अक्कल नाही तर तुला अक्कल नाही आहे काय? सुलोचना जाय घरी जाय, कामं आले तुझे. आणि पप्पू तू जा एकटा दुकानांनी, त्या वहिनी नको देत जाऊ दुकानात. ठीक आहे दादा, चाललो मी. हे काय नाटकं करू राहिली सुलोचना तू? काही नाही चालली मी घरी. दादा तुमचं मन शांत. पप्पू दादा मी पहिलेच परेशान आहे. मनीषा गेली तेव्हापासून माझ्यासोबत बोलू नको तू. आता जायचं कामावर जायचो. आता तर असे दोघं जण दिसले तुम्ही, लक्षात ठेव पप्पू तू खैर नाही तुझी. मला वाटलंच वहिनी तुम्हीच असं शिक्षिक करणारे. वहिनी दादानं कल्ला केला ना आता. चला पप्पू तुमच्या दादाला तेवढंच काम आहे, इकडून चला आपण. शांताराम पण हे शांतीने बरोबर नाही केलं. शांताराम माय शांताराम भाऊ. काय होय शांताराम भाऊ, आवाज देऊन राहिली, घसा कोरडा झाला तुम्हाला आवाज देऊ. एवढे मोठे आंबे, वा शकुनाबाई स्वतः गेलती वाटते गोड आंबे आणण्यासाठी, गोड रस खायले. शकुनाबाईले माहित आहे शांताबाई आंबट आंबे आणीन, हाय ना शकुनाबाई? म्हणून भावाले घेऊन गेली वाटते शकुनाबाई. मस्त आज तर मजा आहे. मग तर आंब्याचा रस, पुरणाच्या पोळ्या. माझ्या भावानं म्हटलं म्हणून आणले आंबे, नाही तर त्या मैत्रीनं तर मोठे नाही बोलला. आंब्याचा रस जेवून जा शकुनाबाई की काही. भाऊ आहे तोपर्यंत बरं आहे, नाही तर भावजा काही विचारता तो माय. मग आता एवढं मोठ्या आंब्याचा रस तुम्हीच खासान काय? शांताराम भाऊ या लागते काय मग आंब्याचा रस जेवण करायला तुमच्या घरी? चल ना सविताबाई, त्याच्यात काय आहे? चल करू लागजो आणि खाऊ बी लागजो. चला आपण मस्त तिघं मिळून आंब्याचा रस करू. शांतीनं स्वयंपाक केला असेल. राहू दे शांताराम भाऊ, मी तोंडानच म्हटलं, तुम्ही तर स्वतः म्हणत बी नाही मला. चल शकुनाबाई येतो मी, आमची भाजी पोळीच पुरली आम्हाला. चल सविताबाई, नाही तर ते शांती बोलत नाही माझ्यासोबत, मला स्वयंपाक खोलीत जावा बी वाटत नाही. चल मस्त आपण आंब्याचा रस करू, शांतीने स्वयंपाक केला असेल, जेवण करू. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. चल शकुनाबाई आता ते एवढी चिंता करून राहिली माय, म्हणून येतो मी. चल सविताबाई, काही बी तुम्ही नवीन करा घरांनी, टपकतेच बरोबर कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं. शांती म्हणे बहीणलाही आणलं आणि सवितालाही आणलं, कोणाकोणाचं करू मी? जाऊ दे आता. आई मस्त चुलीवर स्वयंपाक करून राहिली आई. चिंटे मी ती गमतच पाहून राहिली, कधी कधी सरते आणि कधी नाही. तुझी शकून आता गेलाय ना, आंबे आणा जायला ना ते बाबा. माझा स्वयंपाक झाला पाहिजे तोपर्यंत, वक्तातच गॅस गेला आता. जाणं पाहिजे मित्राची पाहतो म्हणतो तू. आई जुने लोक गॅसवरच करत होते आई. आई मस्त माणसाचे भाकर टाकलं आई. आई मला भाकर करून दे चुलीवरची, लई आवडते आई मला. सगळं देतो तुला चिंता मी. तू जाय बरं मित्राच्या जाय बरं, सिलेंडर आहे काय विचारून ये. होय लवकर. आई काही फायदा नाही विचारून, आले होते बाबा आले. जाणं चिंता जाणं,
तुला समजत नाही काय? डिलिव्हरीची पोरगी आहे घरांदी. होय बरं लवकर. तिचा स्वयंपाक राहिला अजून करायचा. सविता ड्युटीवर गेली. मी काय काय करू शकते आणि चुलीवर सुचत बी नाही. जाय जाय लवकर. आई आत्ता जातो. आरामात जाय. धावत पळत पडून जाशील. सांग किती वेळची पूर्णाची डाळ टाकली? एक शिष्टी नाही झाली अजून. सांग काय करू मी? बाई अशी जब्बर आहे घरांदी. म्हणेन की खोटी बोलते शांती. मी आली म्हणूनच खोटी बोलून राहिली. गॅस गेला. देव करू आताच झाला का तो गॅसही. माझा जीव दंदन करून राहिला. नवरा येईन तर काय म्हणेन शांती तुला तर मोकाच पाहिजे. माझी बहीण आली म्हणून ते गॅसने भरून आणला. शांती हे की शांती आंबे. हो माय आली वाटते. हा ठेवा आलीच. बापा होणारे बापा शिट्टी. मोठ्या पुरणाच्या पोळ्या पाहिजेत. आंब्याचा रस पाहिजे. अजून मग कायच्यात काही नाही. शांती तुला तर आता मार खाणीच आहे शांतारामच्या हातचा. नाही आता शांती आता शांतीची खैर नाही. शांती इकडे ये ना. आली चिंतेची बाबा आली. आता असं सांगा लागेल. होत आला स्वयंपाक. तुम्ही आंब्याचा रस करा. आता एकटीला आंब्याचा रस करायला बी लय उशीर लागते. आणि मी बरोबर म्हणतो शकुनाबाई तुम्ही आराम करा. चिंतेच्या बाबाला तर लय घंटे लागतात आंब्याचा रस करायला. तोपर्यंत चिंते एखादा सिलेंडर आणि माझा स्वयंपाक घेऊन जाईन. आणि सविता येते ड्युटीवरून. शांती अशी त्या कलाकारी केल्याशिवाय त्यापाशी इलाजच नाही आता काही. तुला तर म्हणू रे बापा शांताराम, येऊन आणली की आंब्या आणायला चलू नको. तूच तर ऐकत नाही जात. शकुंडाबाई तुला माहित आहे का मग डबल तुला माझ्या घरी आंब्याचा रस कधी होते कधी नाही मला सगळं माहित असते. म्हणून मी बरोबर पाहून हातोडा देतो मारून. शांताराम भाऊ शांताबाई आली नाही अजून. माहीत पडलं शांताबाईले मी आली म्हणून. सविताबाई पडे ना माहीत पडलं तर काय होते. शांती अटकली का रस्त्यात? आली ना चिंताची बाबा आली ना. ते उडून येऊ. सुनबे गेली ना ड्युटीवर. शांती एकटी स्वयंपाक करून राहिली म्हणून उशीर लागून राहिला. बस शकुनाबाई. बाई सविता तू कधी आली सविता? शांताबाई दोघं जण रस्त्यात दिसले ना मला हे. बापा मस्त आंबे घेऊन चालले होते. मग तुला तर माहित आहे शांताराम भाऊ चल ना सविताबाई. मग आता मान ठेवाच लागते. दोघं बहीण भावायचा. शकुनाबाई बी म्हणे. म्हटलं चल मग. नाही तरी म्हटलं ना आंब्याचा रस खाल्ला नाही अजून. माझ्या घरी की आणलीच नाही अजून रोशनीच्या बाबानं. त्या घरी शांताबाई मा पहिला आंब्याचा रस. बरं झालं ना आली मी. हा बुरं कोठे होते सविता? जे होते ते बरंच होते. बरं झालं ना आली. घोड्या संग नाण्याची जत्रा. शांती हे आंब्याचा रस तू करतो की काऊन करीन? मीच करतो चिंतेची बाबा मीच करतो. जा तुम्ही तिघे जण आराम करा. सगळं करतो मी. जा तुम्ही. ताटं वाढले की तुम्हाला आवाज देतो काय? ठीक आहे शांती. पाहून घे शकुनाबाई तुला म्हटलं का नाही मी शांती बदलली आता. तू लय सेवा करते. पाय दरवेळेला तू आंब्याचा रस करतो. आता म्हणते शांती करू नको म्हणते. आराम कर म्हणते तू. चला सविताबाई चला मस्त आपण आराम करू. निर्लज्ज जवानाची लोक वाटे इथे जीवाले काही. मले म्हणते कोण करते आंब्याचा रस. नोकरीनं समजतात घेत. स्वतःच्या जीवाची कदर आहे दुसऱ्याच्या जीवाची कदर नाही. शकुनाबाई चल ना मग आपण गोष्टी करू ना. काय म्हणते मग ती सुनबाई सुलोचना मनीषा? सविताबाई ना नको काढू त्या मनीषाचं. मग आली नाही की वापस ते? त्या पोरगा तर भले डिंगा हाकले. वापस आणतो. मला वाटलं आली वापस. संगीतच्याच घरी आहे काय होती. शांताराम मी आराम करतो. सविताबाई जाऊ दे ना. काही ना नको काढू ना कोणाचं. शकुनाबाई शांताबाई मला माहित आहे तुला राग आला म्हणून. तशीच तर तू येईन त्या मनाची बनत नाही. मला आता आंब्याचा रस खायसाठी तू अशी चोपी लावा लागेल. थांब मग आता सविताले चांगलं पटते ते. शांताबाई इकडे ये शांताबाई. आंबे चोळतो हे. शांताबाईले म्हणतो की ताट आणून दे मले आणि मी आंब्याचा रस करून देतो. तू बाकीचं वरचं कर म्हणजे. काय झालं सविता? थांब ना. झाला नाही ना स्वयंपाक अजून? ताट आणतो तुला वाढून मस्त 5 पकवानाचं. काही नको आणू शांताबाई. तुला तर माहित आहे तू कदर येते म्हणून मला. एकटी तू काय काय करशील. फोन घेणं शकुनाबाई चालली गेली आराम करायसाठी. आण शांताबाई ताटा. मी आंबे चोळतो हे आणि मस्त आंब्याचा रस करतो शांताबाई. तू बाकीचं वरचं कर. सविता जाय
तूच घेऊन येतात. 2 मिनिटं आराम करतो मी. ठीक आहे शांताबाई. पंगे मंडळी, सगळेला वाटलं आता स्वयंपाक तयार आहे. अजून बाई पूर्णाची डाळ नाही शिजली, अजून कुकरची शिट्टी नाही झाली. आंब्याचा रस कधी होईन? नवरा माया काय म्हणीन आता? शांतीचा तर जीव पहिले काची पडला. उद्याच्या भागात पहा मग, धमाकाच होईन उद्याच्या भागात. तेही सिलेंडर आजच झाला का तुझं? सांगा. पोरगी राहिली स्वयंपाक करायची, जेवण करायची. शांताबाईच्या मागा सगळा घोरच घोर आहे हो. चला, शांताबाईच्या मागा जरी घोर असला, पण तुम्ही घरी बसून मज्जा करा. व्हिडिओ पण लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. नावाच्या खूप कमेंट आलेल्या आहेत. चला आपण काही जणांची नावं घेऊ. सीमा मिलिंद इंगळे, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. या मग आमच्याकडे आंब्याचं रस जेवण करायला. नम्रता पाटील, मंगला चावरे, संगीता ठाकूर, पूजा सोईतकर, अर्चना सवई, सोहम पेणसे, कविता चुनरकर, शारदा कांबळे, सोनू वैराडे, रेश्मा अजय चौधरी, लता क्वीन. चला मग आता शांताबाईच्या घरचा गॅस संपला, ननदबाई जेवायला आली. आता काय होते काय नाही पहा मग उद्याच्या भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.